आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचं वचन वाचूया. 1 पेत्रे 1:25. परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुरुवातीचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले आहे ते हेच आहे. हालेलुया. आपण ह्या वचनामध्ये काय बघत आहोत? परमेश्वराचे वचन सर्व काळ टिकत आहे. परमेश्वर जे पण बोलतोय, परमेश्वरने जे पण तुमच्याशी वाचा बांधली आहे, तुम्हाला सांगितलं असेल, तुमच्या जीवनात कष्ट चालू असेल आणि तुम्ही परमेश्वराशी बोलला असाल की परमेश्वर या कष्ट माझ्या जीवनातून कधी जाणार आहे, पण तुम्ही परमेश्वराने तुम्हाला वचन देऊन बोलला असेल की हे तकलीफ, ये कष्ट या 2 दिवसात जाणार आहे. परमेश्वर बोलतोय की जे पण वचन मी तुला दिले आहे, जे पण वाचा मी तुझ्यासोबत बांधली आहे, ते येणाऱ्या दिवसात मी पूर्ण करणार आहे. जसे की मत्ती 24:35 मध्ये जसा परमेश्वर बोलतो की आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझे वचन नाहीशी होणारच नाही. परमेश्वर जसं बोलतो या वचनामध्ये, काही पण होणार पण परमेश्वराचे वचन कधीही तुटणार नाही. तुम्ही हे वचन पकडून परमेश्वराला जेव्हा बोलताल, परमेश्वर तुम्ही हे मला वचन दिले आहे, माझ्या जीवनात सर्व काही दुःख त्रास परमेश्वर तुम्ही दूर करणार आहे, तेव्हा परमेश्वर तुमचे ढाल बनणार, परमेश्वर तुमचा सहाय्यक बनणार, परमेश्वर तुमचा रक्षक बनणार आणि तुम्हाला तुमच्या सर्व जीवनाच्या परिस्थितीतून सोडून परमेश्वर तुम्हाला नवीन मार्गावर, चांगल्या मार्गावर घेऊन जाणार. तुम्ही विचार करत असाल ही तकलीफ माझ्या जीवनात खूप आली आहे. नाही देव बाप्पाचे पुत्र, हे तकलीफ फक्त 2 दिवसाचे आहे. जसे परमेश्वराने जे वचन तुम्हाला दिले आहे ते पूर्ण होणारच आहे. हे वचन घेऊन आपण जेव्हा परमेश्वराजवळ प्रार्थना करशील तेव्हा परमेश्वर आपल्या प्रार्थनाला ऐकणार आणि आपल्या जीवनाच्या सर्व कामांना पूर्ण करून देणार. या आपण प्रार्थना करूया, परमेश्वराच्या नावाची महिमा करूया. धन्यवाद करतोय राजा देव बाप्पा, तुझ्या नावाचा कोटी कोटी धन्यवाद करतोय. परमेश्वर तू हे जे वचन दिलंय, परमेश्वर तुझे वचन सर्व काल आहे. परमेश्वर तुझ्या नावाची महिमा होण्याकरता परमेश्वर मी प्रार्थना करतोय. परमेश्वर जी पण दुष्टक्रिया परमेश्वर या वचनाचे विरुद्ध कार्य करत असेल, परमेश्वर त्या सर्वांना येशू मसीहच्या नावाने नष्ट करतोय. परमेश्वर तुझ्या नावाची महिमा परमेश्वर आमच्या द्वारे होण्याकरता परमेश्वर जे लोक परमेश्वर हे व्हिडिओ पाहत आहे, परमेश्वर त्या सर्वांना तू आशीष करून दे. परमेश्वर तू परमेश्वर कार्य करणार आहे, आम्ही विश्वास करतोय. परमेश्वर आमचा विश्वास एकमेव देव बाप्पा तुझ्यावर आहे. परमेश्वर तू आमच्या विश्वासाला परमेश्वर कधीही परमेश्वर तुटू देणार नाही. परमेश्वर तू आमच्या सोबत राहून परमेश्वर आमच्या सर्व कामांना पूर्ण करून देशील, आम्ही विश्वास करतोय. परमेश्वर ही छोटीशी प्रार्थना ऐक आणि कबूल कर माझ्या स्वर्गातील देव बाप्पा. आमेन, आमेन.